नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात मोठी घोषणा। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प। मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक। अजितदादांचा 13वा झाल्यावरच राजकीय चर्चा। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहीत नव्हते। रोहित पवार एनसीपी अध्यक्षपदाच्या विधानावरून पियुष गोयल यांचा यू-टर्न। म्हणाले, पत्रकारांनी चुकीची माहिती दिली आणि अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे, आम्हाला न सांगता विलिनीकरणाची चर्चा करतील का? देवेंद्र फडणवीस। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात आलेली हमारा शौचालय हमारा भविष्य ही मोहीम केवळ कागदोपत्रीच राबविण्यात आल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी सहकार्यांसह गांधीगिरी आंदोलन केले। दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमध्ये अनेक ठिकाणी शौचालयांचा अभाव असून काही ठिकाणी उपलब्ध शौचालये वापरण्यायोग्य नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक कुचंबना होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य इमारतीतील सीईओ यांच्या केबिन समोरील पुरुष शौचालयाची स्वच्छता करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल घेत सीईओ जितीन रहमान यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतेबाबत कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत। संबंधित विभागाकडून सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे। तसेच शाळांची नियमित तपासणी केली जाणार असून दुर्लक्ष आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेचे डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी स्वागत केले आहे। पती मोबाईल घेऊन देत नसल्याच्या कारणावरून एका 24 वर्षीय पत्नीने आपल्या 3 वर्षीय चिमुकल्या मुलासह स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी बीड तालुक्यातील लिंबारुई शिवारात घडली होती। या प्रकरणी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याने मयत पत्नी विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात काल दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे वय 24 वर्षे राहणार लिंबारुई या महिलेने आपल्या पतीकडे आपल्याला मोबाईल घेऊन देण्याची मागणी केली होती, परंतु पती मोबाईल घेऊन देत नसल्याने सदरील महिलेने आपल्या 3 वर्षीय चिमुकला मुलगा वेदांत दराडे याच्यासह लिंबारुई शिवारातील बोरीची वाटणी येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। या प्रकरणी पती रामेश्वर बाबासाहेब दराडे यांच्या फिर्यादीनुसार वेदांत रामेश्वर दराडे याचा खून केल्याप्रकरणी मयत पत्नी प्राजक्ता दराडे यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी चौकशी करून फिर्यादीने काल पुरवणी जबाब दिल्याने गुन्हा उशिरा दाखल झाल्याचे कारण पोलिसांकडून देण्यात आले आहे। तर या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय अशोक मुदिराज हे स्वतः करत आहेत। अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात नोकरीचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय शिक्षिकेवर तब्बल 3 वर्षांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात पीडित महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक दबाव टाकण्यात आला होता। अखेर या छळाला कंटाळून पीडितेने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एकाच कुटुंबातील 4 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। पीडित महिला ही एका शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। मुख्य आरोपी मोहसिन बासद शेख यांनी पीडितेला चांगल्या नोकरीचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला व तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले। त्यानंतर तिच्या खाजगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्याकडे असल्याचे सांगून ते समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तो सातत्याने तिचे लैंगिक शोषण करत होता। हा अत्याचाराचा प्रकार अनेक वर्षे सुरू असल्याने पीडिता प्रचंड मानसिक तणावाखाली होती। दरम्यान पीडितेच्या पतीलाही संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी मुख्य आरोपींसह त्याचे भाऊ बाबा शेख, इर्शाद शेख आणि मोहसिन शेख यांनी संगनमत करून पतीला शिवीगाळ केली। तसेच पुन्हा याबाबत विचारणा केली तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। सततच्या धमक्या, अपमान आणि मानसिक छळामुळे अखेर पीडितेने शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे।
केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील 24 वर्षीय तरुण विक्की उर्फ अण्णा रावसाहेब चंदनशिव याचा खून झाल्याची घटना काल दिनांक 31 जानेवारी रोजी उघडकीस आली होती। सदर खून हा मयताचा सक्का चुलत भाऊ महेश उत्तरेश्वर चंदनशिव यानेच केला असल्याचे आता समोर आले आहे। दिनांक 30 जानेवारी रोजी महेश त्रिंबक चंदनशिव याने त्याचा सक्का चुलत भाऊ विक्की उर्फ अण्णा रावसाहेब चंदनशिव याला सोबत घेऊन उत्तरेश्वर पिंपरी येथील पारधी वस्तीवर दारू पाजली। त्यानंतर त्याला जेवणाच्या निमित्ताने मोटारसायकलवर बसवून केवड येथील धाब्यावर घेऊन गेला। तिथेही त्याला भरपूर दारू पाजली आणि त्यानंतर त्याला मोटारसायकलवरून केवड आणि उत्तरेश्वर पिंपरी येथील शिव रस्त्यावर आणले। तिथे कोणीच नसल्याचा फायदा घेत महेशने दारूच्या नशेत असलेल्या विक्की उर्फ अण्णा याला गाडीवरून खाली उतरून धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला। खून केल्यानंतर विक्की याचे प्रेत रस्त्यावर टाकून महेश हा घरी निघून गेला। दुसऱ्या दिवशी एका शेतकऱ्याने विक्कीचे प्रेत पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली। माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखाली केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत गुप्त पद्धतीने मारेकऱ्यांची माहिती काढली व अवघ्या एका तासाच्या आत विक्की उर्फ अण्णा चंदनशिव यांच्या मारेकरी त्यांचा सक्का चुलत भाऊ महेश त्रिंबक चंदनशिव याच्या मुसक्या आवळल्या। दरम्यान विक्की त्यांचे चुलत भाऊ यांचे मुंबई चेंबूर येथील घरावरून तसेच शेतीवरून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू असून या वादावरूनच महेशने विक्कीचा खून केल्याचे समोर आले आहे। तर विक्की हा मंगळवारीच मुंबईहून गावी आला होता अशी माहिती विक्कीच्या आईने पोलिसांना दिली। मयताची आई सौ छाया रावसाहेब चंदनशिव यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, PI स्वप्नील उनवणे, PSI लक्ष्मण कीर्तने, PSI अमीरुद्दीन इनामदार, अशोक सोनवणे, ASI बाबासाहेब बांगर यांनी घटनास्थळी भेट देत सदर खुनाचा अवघ्या एका तासाच्या आत छडा लावत आरोपीला जेरबंद केले। आज रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी बीड येथील ज्ञानसागर गुरुकुल व मातृभूमी प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री विजय जाधवर, शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथील पोलीस उपनिरीक्षक श्री वासुदेव मिसाळ, पोलीस हवालदार मुंडे अजिनाथ नारायण वाघमारे, पालक प्रतिनिधी राजकुमार हांगे, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे, बाळासाहेब नागरगोजे सर, ज्ञानसागर गुरुकुलचे संचालक गणेश सानप सर, संचालिका श्रीमती स्वाती सानप मॅडम, रवी सानप सर, चोले मामा आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।